आमदार राणा जगजितसिंहजी पाटील यांच्या प्रयत्नातून नळदुर्ग शहरास आता दररोज मिळणार पाणी। तुळजापूर तालुक्यातील आमदार विकास रत्न राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून 43 कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली। त्याचा शुभारंभ माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीने नळदुर्ग शहराचा विकास झपाट्याने होत आहे। नळदुर्ग तालुका होण्यासाठी तसेच शहरामध्ये तहसील कार्यालय, कृषी बाजार समिती, ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी चालना देण्यासाठी या सर्व बाबींचा पाठपुरावा करत आहे। आतापर्यंत नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आमदार राणा पाटील यांनी 152 कोटी मंजूर करून दिल्याने शहरवासियांच्या वतीने समाधान व्यक्त होत आहे। मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग 2 इनाम आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय झालाय। आमदार राणा जगजितसिंहजी पाठपुरावा करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिलाय। तसं आपलं तहसील कार्यालय, आपला स्वतःचा स्वतंत्र तालुका हे करायचंय आणि पर्यटन आणि उद्योगाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोजगार निर्मिती करायची, आपल्या भागामध्ये समृद्धी आणायची। समृद्धीचा अर्थ काय? आज आपल्या घरामध्ये जर 10,000 रुपये महिन्याला येत असतील तर 20,000 कसे मिळतील, 30,000 कसे मिळतील, यासाठी आपल्याला प्रामाणिक आणि विचारपूर्वक नियोजनबद्ध प्रयत्न करायचे। ती प्रक्रिया मी सगळी करतोय, पूर्ण ताकदीने मी करतोय। राज्यातला निधी, केंद्रातला निधी मी आणतोय। पिण्याच्या पाण्याची सोय, शेतीच्या पाण्याची सोय बिलकुल मी करणार, परंतु त्यासाठी तुमची पूर्ण ताकद तुमचे आशीर्वाद हे गरजेचे आहेत आणि त्याबाबत मी आपल्याला आवर्जून विनंती करतो की पूर्ण ताकदीने आपण साथ द्यावी। आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांवरती आपण नेहमीच प्रचंड प्रेम केलेलं आहे। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन नेहमीच त्यांनी काम केलंय, मी देखील तसंच काम करतो। तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरवासियांना जे दिलेला शब्द पूर्ण केला। दादा, काय शब्द एकंदरीत आज तुम्ही पूर्ण केलात? नळदुर्ग शहरामध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत नळदुर्ग शहरामध्ये अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे। सध्या सुद्धा अगदी पावसाळ्यात शेजारीच धरण असून देखील 8-8 दिवस पाणी मिळत नाही। आम्ही काही दिवसापूर्वी या बाबतीमध्ये निर्णय घेतला होता आणि आपलं महायुती सरकार आल्यानंतर तातडीने योजना जी आहे ती मंजूर करून घेतली। आज या योजनेचं भूमिपूजन आपण केलं। 43 कोटीची योजना आहे। मोठ्या प्रमाणामध्ये इथे आता पाणी पुरवठ्याची सोय होणार आहे। आपण ESR घेतोय, पाईपलाईनचं काम करतोय आणि आमचा प्रयत्न हा राहणार आहे लवकरात लवकर दर्जेदार काम व्हावं आणि दररोज पाणी जे आहे ते पिण्याचं पाणी दररोज नळदुर्ग शहरवासियांना उपलब्ध व्हावं। पुढच्या टप्प्यामध्ये हे पाणी 24 तास कसं उपलब्ध होईल यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। नळदुर्गकरांचा गेल्या अनेक वर्षापासून तालुक्याचा प्रश्न असतील, येथील उद्योगाचा प्रश्न, याला चालना कधी मिळणार? नळदुर्गच्या बाबतीमध्ये आम्ही ठरवलंय की हे मोठं एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करायचं। आपला जो नळदुर्गचा किल्ला आहे त्याच्या अनुषंगाने तर काम सुरू झालेलंच आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त बसवसृष्टी आपण इथे 6 एकरवरती घेतोय। वसंतराव नाईक साहेबांचं स्मारक आपण घेतोय। मराठवाडा मुक्ती संग्रामाचं स्मारकाचं काम देखील आपण इथे करणार आहोत आणि त्या अनुषंगाने इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल। एकंदरीत नळदुर्ग शहराचे जी निधी मंजूर करण्यात आली होती, अशोक जगदाळेंनी आरोप केला होता की ही योजना आणि हे निधी हे फुसके असल्याचा आरोप केले होते, कसं पाहताय? मी कुठल्या विरोधकांच्या बोलण्यावरती काही कमेंट करणार नाही। माझं म्हणणं इतकंच आहे की नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण नियोजनबद्ध प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि एक विषय मार्गी लागतोय याचं निश्चितपणे समाधान आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये अजून काही विषय मार्गी लागलेले आपल्याला दिसतात। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।